जय गुरु. जय गुरु. हम्म. अं, तरी माझ्या नंतर लक्षात आलं की हं, आपण काल असं म्हटलं होतं ना की तुम्ही हे द्या म्हणून शंका तुमच्या सांगा. हं. पण शंका तर काही आलेल्या नाहीयेत असून काही तशा. आता मी एक विचारले. हा, नाही नाहीतर मग मी असा विचार केला की आपण ते सुभाषित वगैरेच घेऊया म्हणून, म्हणजे सुभाषित आणि हो. लोकोक्ती. तोपर्यंत मग तुम्हाला मग शंका हे करायला वेळ मिळेल, नाही का? असं. मला एक आत्ता सर विचारू का? हा, विचारा ना. 2008च्या पेपरमध्ये एध हा. धातू आलेला आहे. एध. ए एधमान. दूध. हा. हो. हा. हो. तर तो कुठे आलाय माझ्या लक्षातच येत नाही, आणि तो काय आत्मनेपदी अर्थ काय, परस्मैपदी काय? अच्छा. एध धातूचं ना. हा. चालेल. हा, कुठल्या वाक्यात आलंय ते पण सापडलं नाही, नाही. एध म्हणजे वाढणे. ओके. पण म्हणजे हा. कुठल्या वाक्यात आहे ते मी नाही एकदम सांगू बर. शकणार. हा हा हा. हा. नाही का? धातू वाढणे. मला. बर. हा. हा. एध म्हणजे विकसित होणे किंवा वाढणे या अर्थाने. बर. हा. एधमाना म्हणजे वाढत असलेला, असं हा. या अर्थाने हा. होतं. हम्म. हा, तर ते लक्ष नाही कुठे आलंय ते पण. हा, तो आत्मनेपदी आत्मनेपदीच आहे. येतं. आत्मनेपदीच आहे. हा. एधे एधावय हा. एधामहे, एधते एधेते हा. एधन्ते असा आहे तो. हा. पण आता तर त्या अर्थाने तो नाही वापरला सर, जातो. एक हा, एक बोला ना. एक मिनिट. तुम्ही आता एधते म्हणाला, हा. तर ते आता बुध बुध्यते तसं मग एध्यते होत नाही का? नाही नाही, ते तसं काय असतं ते त्या गणावरती अवलंबून असतं ना. काही की याला य हा, मग लागतो. लभ्य. हा. 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 लभलभ्य ते होतं लभ म्हणजे हा. हा. आणि ते नाही नाही नाही, आणि ते य वेगळं परत ते. कधी कधी ते काय त्याला म्हणतात, ब- बुध बोधते पण होऊ शकतं, बुध बुद्धते पण होऊ शकतं. तो य हा ते प्रेरक रूप पण असू शकतं. तुम्ही तो थोडा वेगळा बर. प्रकार आहे. हा, इथं एध बर. एधते असं लक्षात ठेवा तुम्ही. हा. एधते कारण त्यांनी लिहायला सांगितलंय हा. काय आहे पूर्ण. म्हणजे? प्रश्न असाच आहे की सगळी वर्तमान काळाची रूप लिहा या धातूची. ओके. मग एध एधते एधे. हा. उत्तम पुरुष, एधते. प्रथम पुरुष असं. हा. 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 असं एधे एधावय एधावय मे एधसे एधेते एधते एधते हा. एधते हा. एधन्ते असं. हा. हा. तसं आहे. हा. ओके. हा. हा. चालेल. ठीक आहे. बर. ठीक आहे. आता मी जसं म्हटलं तसं आपण अं, तुमच्या काही बाकी धड्यांवर पाठांवरती शंका अशा काही आल्या नाहीये. तर त्यामुळे आपण डायरेक्ट, मला वाटतं आधी सुभाषित आणि हे लोकोक्ती हे पूर्ण करून घेऊया. बरोबर. तर मला एक हो. उपसर्गाचं मला विचारायचं होतं. हा. ओके. उपसर्ग बद्दल उपसर्ग. विचारायचं होतं. ते हा, म्हणजे बोला ना. ते कसं आहे का, म्हणजे धातू त्याला यूज करून नंतर त्याचा अर्थ वेगळा दाखवायचा ना. नाही, ठीक आहे. म्हणजे हा. 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 नाही, ठीक आहे. आपण मग उपसर्गाचा आधी पाठ घेऊया का? चालेल. तुम्ही सगळ्यांना म्हणा तसं. विचारा सर, मला हा डाऊट आहे म्हणून विचारलं मी हो, तुम्हाला. चालेल चालेल सर, तुम्ही म्हणला आता उपसर्गाचा पण घेऊ. उपसर्ग घेऊया. हा ठीक आहे मग. उपसर्गाचं हा मी ठीक तुम्हाला आहे. ते हा यादी वगैरे दिलेली आहे मला वाटतं. हो कुठले तुम्ही. हो. हा. आणि जसं मी आता परीक्षेच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतो की हा. ठीक आहे, ठीक आहे, एक मिनिट मी शिकवतो आधी, मग सांगूया आपण. हा, चालेल. हा. बेसिक हा. परत एकदा हा. उपसर्ग, बेसिक डाऊट्स मी क्लिअर करतो मग सांगतो. उपसर्ग. हा. उपसर्ग म्हणजे काय? उप म्हणजे जवळ. हा. सर्ग जवळ. म्हणजे काय? निर्माण. सर्ग म्हणजे काय? हा. निर्माण, निर्मिती. तर जो प्रत्यय हा धातूच्या जवळ आल्यामुळे नवीन अर्थाची निर्मिती होते, त्याला म्हणतो आपण हा. उपसर्ग. बरोबर. ओके. हा. हा. तर म्हणजे उपसर्ग म्हणजे काय? की जो नवीन काहीतरी अर्थ सांगतोय. नुसतं लावायचा म्हणून लावला, किंवा त्यात धातूचं रूप, आता जसं आपण प्रत्यय लावतो शेवटी. बरोबर. तर प्रत्यय हा वेगळा. प्रत्ययाने धातूचा अर्थ बदलत नाही. धातूचं फक्त रूप बदलतं. समजलं? हम्म. जसं हो. पठ, पठ, पठनीय.
पठनीय म्हणजे वाचण्याजोगं नाही का असं. जो हा हा म्हणजे अर्थ बदलला का धातूचा नाही. हा आहे. हा किंवा करणीय करणीय म्हणजे करण्यायोग्य नाही का असं. हा तर हा पण तिथं करण्यायोग्य कर्ण हा अर्थ बदलला का नाही. पण नाही. उपसर्गामध्ये त्या धातूचा अर्थ सर्ग म्हणजे नवीन अर्थाची निर्मिती होते म्हणून त्याला उपसर्ग म्हणतात. ठीक आहे. अच्छा. हा म्हणजे मूळ अर्थ बऱ्याच प्रमाणात कधी कधी थोड्याफार प्रमाणात कधी कधी बऱ्याच प्रमाणात वगैरे बदलतो. हा हा बाकीच्यांनी ना म्यूट करा हा लक्ष्मीताई तुम्ही जरा. हा खरखर येते मग. हा ठीक आहे. तर हा तर आता आता उपसर्ग किती यायचो आणि हा उपसर्ग नेहमी ह्या धातूच्या आधी लागतो नंतर नाही लागत. हे एक लक्षात ठेवायचं. तर आता एवढे उपसर्ग आहेत प्र परा अपसम अनु अव निस निर दुस दुर भी आ नि अधि अपि अति सु उत अभि प्रति परि उप हे 22 उपसर्ग आहे. हा आता या प्रत्येक या उपसर्गाचे एक असे ज्याला म्हणजे सामान्य असे अर्थ आहेत. सामान्य मी याच्याकरता म्हणतो की कधी कधी तुम्ही म्हणाल की अरे हा असा अर्थ तर नाहीये थोडासा वेगळा आहे पण ठीक आहे जे आहे ते आहे. तर प्र म्हणजे काय अधिकता उत्कर्ष. जसं मोद म्हणजे आनंद. म्हणजे प्रकर्षण आनंद म्हणजे खूप आनंद त्याला म्हणतात प्रमोद. नंतर परा म्हणजे काय विरुद्ध. समजलं. परा म्हणजे विरुद्ध. जसं पराभव भव म्हणजे होतो पराभव म्हणजे नाहीसा होतो या अर्थाने पराभव नाही का. अप म्हणजे काय दूर. म्हणजे जसं अपसर म्हणजे दूर हो. या अर्थाने. सम हा जो प्रत्यय ना एकत्र सम्यक या अर्थाने सम्यक किंवा चांगलं या अर्थाने. अनु म्हणजे अनुकूल किंवा फॉलोईंग अनुसार म्हणजे त्याच्या मागे मागे जाणं किंवा त्याच्यानुसार जाणं अनुकरण वगैरे असं. अनुकरण म्हणजे काय समोरचा जसं करेल तसं मी करणं. फॉलो ना. टू फॉलो करेक्ट. अव म्हणजे काय खाली. जसं अवतार म्हणजे काय देव जो वरती असतो तो खाली येतो त्याला आपण अवतार म्हणतो नाही का. अवतरण म्हणजे आता विराम चिन्ह आहे अवतरण ते कसं असतं वरती डॉट असतो आणि त्याची शेपूट खाली येते म्हणून त्याला अवतरण म्हणतो आपण नाही का. नंतर निस किंवा निर हे म्हणजे एकतर अभाव. जसं म्हणजे निश्चल चल म्हणजे हलणारा निश्चल म्हणजे काय स्टेडी नाही का तसं. आता दुस आणि दूर हे दोन्ही जवळपास सारखेच आहे म्हणजे दुष्टता किंवा दुर्गती किंवा वाईट या अर्थ आहे किंवा भयंकर या अर्थ आहे. आता वी हा जो उपसर्ग आहे जसं आता म्हणजे आग्रह म्हणजे काय आपण जेवताना आग्रह करतो म्हणजे काय घ्या म्हणून. पण दुराग्रह म्हणजे काय चुकीचा आग्रह. नको असताना एखाद्याला डायबिटीज झालाय आणि त्याला तुम्ही खूप गोड देताय वाढताच आहे तो झाला दुराग्रह नाही का की ज्यांनी जो चुकीचा आग्रह आहे असं. नंतर आता हा उपसर्ग आहे ना याचे दोन अर्थ होतात एक विशेष आणि दुसरं विरोध. समजलं. जसं तर विशेष म्हणजे काय जसं आता विरोध सांगतो राग म्हणजे काय आसक्ती. पण विराग म्हणजे काय अनासक्ती वैराग्य त्याच्यापासूनच वैराग्य शब्द तयार झालाय बरोबर. तर इथं या शब्दाचा अर्थ वैराग्य या अर्थाने म्हणजे या शब्दाचा अर्थ अपोजिट किंवा विरोध या अर्थाने वापरला आहे. रागच्या अपोजिट विराग असं. आता विशेष या शब्दाचा या अर्थाने कुठला उपयोग आहे सांगा भाऊ तुम्हाला आठवतं का. विश्वास. तर इथं हा विरोधी नाहीये हा विश्वास म्हणजे
विशेष श्वास असं या अर्थाने. हम्म. आ म्हणजे ज्ञान विज्ञान सर. ज्ञान विज्ञान, बरोबर. विशेष ज्ञान ते विज्ञान, एक्झॅक्टली करेक्ट. अगदी बरोबर. हा, नंतर आ म्हणजे काय, इकडे. जसं गच्छ गच्छ, इकडे ये, नाही का, नाही का. तसं हा, कर्ण कर्ण म्हणजे आपल्या ऐकून असं, नाही का. म्हणजे नेहमी इकडं. नंतर दुसरं नुसतं नी जे आहे ते रिकामं करणे. हा, म्हणजे याचं उदाहरण बघूया आपण पुढे. अधि म्हणजे नेहमी वर, जसं आपण अधिकारी. अधिकारी म्हणजे काय, तो वरचा जो बॉस असतो, ऑफिसर, त्याला आपण अधिकारी म्हणतो. नुसता कर्मचारी म्हणजे काम करणारा, पण अधिकारी म्हणजे त्यांच्या वरचा जो आहे तो अधिकारी. अधि नेहमी वरती. अपी हा फारसा वापरला जात नाही, त्यामुळे आता तुम्ही परीक्षेचा ह्या अपी हा लक्षातच ठेवू नका तुम्ही. अति म्हणजे अतिशय, आपल्याला माहिती आहे तसं. हा, जसं क्रम म्हणजे पुढे जाणे. अतिक्रमण म्हणजे खूप पुढे, नको तेवढं पुढे जाणं, अति पुढे जाणे, त्याला म्हणतो आपण अतिक्रमण. जसं दू म्हणजे दुष्टता किंवा दुर्गती, तसं सु म्हणजे उत्तम, नाही का. हा, आपण ना लावतो, सगळे सूचे बरेच शब्द. उद म्हणजे वरती. हा, बोला. ठीक आहे, पुढचं उत म्हणजे वरती. जसं उद्धार, उत्क्रमण. उत्क्रमण म्हणजे काय, उत्खनन. खनन म्हणजे खणणे, पण उत्खनन म्हणजे काय, खणून बाहेर काढणे, नाही का. तसं तर नेहमी उत्पत्ती. हा, पत्ती म्हणजे पडणे, पण उत्पत्ती म्हणजे ती पडून ते वरती येतं असं. हा, हा, तसं. अभि म्हणजे नेहमी समोर. जसं आपण कोर्टामध्ये अभियोग म्हणतात. अभियोग म्हणजे खटला. खटला म्हणजे काय, जिथे दोन पक्ष एकमेकांच्या समोरासमोर येतात, त्याला म्हणतात आपण अभियोग, नाही का. असं. हा, प्रति म्हणजे विरुद्ध. प्रतिकार. कार म्हणजे काहीतरी करणं, प्रतिकार म्हणजे क्रिया, प्रतिक्रिया, नाही का. विरुद्ध म्हणजे कोणीतरी काहीतरी केलं, त्याच्या विरुद्ध काही आपण करतो विरुद्ध दिशेने, म्हणून त्याला आपण परी म्हणजे सर्वत्र. जसं पर्यावरण, परी अधिक आवरण, नाही का. पर्यावरण, परिसर, परिपूर्ण. हा म्हणजे सर्वांगीण, सगळीकडून पूर्णता जी असते त्याला आपण परिपूर्ण म्हणतो. उप म्हणजे जवळ, उपनिषद. हा, असं जवळ किंवा अधिक या अर्थाने. ते सोपे अर्थ आहेत. हा, आता तुम्ही ना काय करा माहितीये, मागे मी तुम्हाला उपसर्गाचे 2-3 वेगळे डॉक्युमेंट्स पाठवले होते. तर या प्रत्येक उपसर्गाचे तुम्हाला जे सोपे अर्थ वाटतात ना, हा, तर तसे लिहायचे. आता बघा कसं इथे, आता तिथे तुम्ही आता परीक्षेत कसं लिहायचं आहे, की आता उदाहरण देतो मी. एक सांगू का. हा, बोला. तेव्हा आपण म्हणजे तुम्ही ते पाठवलेली फाईल आहे माझ्याकडे. तेव्हा काय म्हणजे धातूला उपसर्ग लागला आणि ते धातू झाला आणि एखादा शब्द तयार झाला उपसर्ग लागून, इथे जरा थोडासा हे झालाय, गोंधळ म्हणून नकोया. नाही, गोंधळ नाही. तर आता तुम्ही एक लक्षात ठेवा, आपल्याला सध्या अभ्यासक्रमात तुम्ही शब्दाला उपसर्ग लागला म्हणजे नामाला, याचा विचार तुम्ही करू नका. तो सध्या डोक्यातनं बाहेर काढा ते. म्हणजे धातूला लागलेल्या उपसर्गाला बघून करायचं ना सर. आणि उदाहरण पण त्याच द्यायचं, एक्झाम्पल. उदाहरण पण धातूच. हा, धातू लागल्यावर कसा मिनिंग बदलतो ते लिहायचं ना सर. हो, परा म्हणजे तुम्ही सांगितलं उलट, बरोबर. आणि परा प्लस भू केलं की पराभव करणं असं झालं, म्हणजे हार झाली त्याची, म्हणजे तिकडे मिनिंग बदलला, तसं दाखवायचं ना. हो. आता उदाहरण देतो मी, सांगतो. हो, बरोबर. आता जसं प्रभू, प्रभवती. हा, प्रभव म्हणजे वाढणं, प्रभव म्हणजे काय, वाढणे असं. हा, आता जसं आता उदाहरणार्थ अभ्यर्च, अर्चती म्हणजे पूजा करणे. अभ्यर्चती म्हणजे देवासमोर बसून पूजा करणे, त्याला म्हणतात अभ्यर्चती असं. नंतर
आता ते जाऊ दे. आता तुम्हाला काय करायचंय परीक्षेमध्ये, तुम्हाला 5 उपसर्ग देण्यात येतात, बरोबर. 5 पैकी तुम्हाला मला वाटतं 3 प्रश्नपत्रिका बघा कोणीतरी, मला वाटतं नाही 6 5 पैकी करायचे असतात सर. 5 हा? 5 करायचे असतात असं मला वाटतं. ओके 7 पैकी 5 हा. असतात. 7 पैकी हा, मला असं असेल. वाटतं हा ते आउट ऑफ 7 तुम्हाला कुठल्याही 5 उपसर्गांचं उदाहरण द्यायचं असतं. तर तुम्ही काय हा करा, हा तर तुम्ही काय हा करा, प्रत्येक उपसर्गाचं 1 किंवा जास्तीत जास्त 2 जे तुम्हाला उदाहरण योग्य वाटतं त्याचं काय करायचं, आधी उपसर्गाचा अर्थ द्यायचा. प्र किंवा हम्म, परा हम्म, किंवा हम्म. अति किंवा निस अति. हा, हा हे तुम्ही लिहायचं. म्हणजे हा या उपसर्गाचा हा अर्थ आहे. जसं अर्थ उदाहरणार्थ आहे. गमक आ म्हणजे जवळ, हा, इकडे किंवा हा जवळ. गच्छ म्हणजे जाणे. हा आ अधिक गच्छ बरोबर येणे, आपल्याकडे येणे. हा हम्म. असं म्हणजे त्याचा असा मिनिंग बदलला. हा, म्हणजे हम्म. आधी उपसर्गाचा अर्थ द्यायचा, क्रियापदाचा किंवा धातूचा अर्थ द्यायचा, आणि उपसर्ग हा लागून जो नवीन धातू तयार होतो त्याचा अर्थ द्यायचा. सिंपल. बरोबर. हा तर 3 आयटम लिहायचे. उपसर्गाचा अर्थ, हो मूळ धातूचा अर्थ, आणि उपसर्ग लागून जो नवीन धातू तयार झाला त्या नवीन धातूचा अर्थ. बस, अर्थ. बाकी काही नाही करत. आणि तुम्ही आता परीक्षेच्या दृष्टीने काय करा, ह्या 22 उपसर्गांपैकी मला वाटतं मध्ये 18-19 जे उपसर्ग आहे ना ते सोपे आहेत. 2-3 जसे ते अपी वगैरे उपसर्ग आहे ना ते तुम्ही सोडून द्या. हा. डोंट बर. बॉदर अबाउट इट. ओके, कारण ते क्वचित येतात तसे, पण त्याचा उपयोग अगदी क्वचित आहे. त्याच्यावर डोकं घालवू नका उगीच. आता हा, हा. आणि मी जे तुम्हाला 2-3 हे दिलेले आहेत त्याच्यावरून तुम्ही असे रेडीमेड एक्झाम्पल, एकच एक्झाम्पल तयार करा, प्रत्येकाचं एकच उदाहरण हो, तयार करा, आणि तेच चालेल लक्षात चालेल. ठेवा. म्हणजे परीक्षेत तुम्हाला सर हा, बोला. एक विचारायचं होतं. हा, उपसर्गामध्ये धातू साधित कर्मणी भूतकाळाचे घातले तर आगता आगत वगैरे चालतं का? अश्विनी, एवढं गोंधळ करू नका. बर. आता आपण म्हणजे परीक्षेचा काय उपयोग करतोय, तुम्हाला मी काय सांगितलं. हा. उपसर्ग हा. समजा तुम्हाला 5 असेल, त्याच्यातला म्हणजे असेल आगतचे हा, उदाहरण मी दिलं ना, हा उपसर्ग असेल. उपसर्ग आ म्हणजे जवळ, जवळ. गच्छ म्हणजे जाणे. गच्छ जाणे. म्हणजे जवळ येणे, येणे किंवा येणे, असं. बस, विषय संपला. आता त्याचे होतात आगच्छ, आगच्छामी, बरोबर वगैरे होतं सगळं, पण आता डोक्यात आपण सध्या हे ठेवूया नको, कन्फ्युजन होईल खूप. ठीक आहे ना. आणि हार असं पण चालू शकतं ना. आहार. म्हणजे जवळ. नाही बरोबर ना? लक्ष्मीताई, मी हा. काय सांगितलं ते तुम्ही धातू वापरा, धातू. तेच अच्छा, धातू. आता हार हा धातू नाहीये, हार हा धातू साधित आहे कर्मणी. ओके, रुहरती पासून हार झालेला आहे. त्यामुळे तसं नका वापरू, तुम्ही मूळ धातू बरं. वापरा. मला असं ओके, वाटतं ठीक आहे. कोणीतरी तुमच्यापैकी कोणीतरी एकांनी किंवा दोघांनी जबाबदारी घ्या बघू. हे जसं मी म्हणतोय ना, उपसर्ग त्याचा अर्थ, क्रियापद त्याचा अर्थ, आणि नंतर झालेलं नवीन धातू त्याचा अर्थ, हो, असा एक त्याचा टेबल अर्थ. करून तुम्ही ग्रुपमध्ये सर्क्युलेट करा कोणीतरी. त्यात जर त्याला हो, कोणाला चालेल. शंका येईल तर त्यांनी मला फोन करून विचारा अर्थ, मग मी त्यांना गाईड करेल. आणि हा टेबल तुम्ही सगळ्यांनी सर्क्युलेट करा ग्रुपमध्येच, म्हणजे सगळ्यांना बाकीच्यानी डोक्याला त्रास द्यायची गरज नाही. उद्या करून घेतलं. हा, हो, करूया उद्या करूया. करतो. हा, म्हणजे कसं, नाही तर खूप असं आहे, जसं ही अश्विनी विचारते आगत, लक्ष्मीताई विचारतात आहार वगैरे, म्हणजे बरोबर आहे त्यांचं, पण आता सध्या आता परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला जे हवं आहे ना, नेमकं त्याच्यावरतीच आपल्याला एकाग्रत करायचंय मग. म्हणजे तुम्ही सांगता नुसतं धातू वापरायचा बस. ओके, समजलं. प्युअर धातू, प्युअर धातू. ओके, धातू. ओके ओके सर. दिलीप, तुम्ही पहिले 11 करा, पुढचे 11 मी करते. दिलीप. ओके, चालेल. दिलीप. मग चालेल. आणि मग तुम्ही तुमच्यात पूर्ण एकत्र एक फायनल लिस्ट करा, मला वैयक्तिकरित्या हो. पाठवा, मी एकदा बघून घेईन, हो. आणि मग तुम्ही ती ग्रुपवर हो. सर्क्युलेट करा. असं चालेल. पहिले 11 तुम्ही करा दिलीप, पुढचे आणि 12 पासून 22 पर्यंत मी करते.
आणि जसं मी ठीक आहे. म्हटलं ओके. तो अपी वगैरे हा शब्द आहे ना हा वापरूच नका, त्याने ना तुम्ही कन्फ्युज व्हाल. सोडून देऊ. हा हा, ओके. हा, हम्म. ठीक आहे. ओके. तर आपला आता अशा रीतीने हा उपसर्गाचा पाठ संपला. हे हे मार्क 5 मार्क अगदी हातचे मार्क आहेत तुमच्या. फक्त नाही म्हणजे हो आता आपण परीक्षेच्या दृष्टीने विचार करायचा आहे म्हणून. हा, कन्सेप्ट तुम्हाला कळलेला आहे, पण प्रयोग करताना उगीच गोंधळ नको म्हणून हो आपण सर. फक्त प्रश्न जसे येतात त्या दृष्टीने आपण तयारी करायची. बरोबर? ठीक आहे. ओके थँक्यू. हा, चला. आता हे उपसर्ग झालं आपलं. आता आपण डायरेक्ट जसं मी म्हटलं सुभाषित आणि हे करूया आपण. सुभाषित आणि लोकोक्ती आज जेवढं होईल तेवढं करूया. हा, तोपर्यंत तुम्ही बाकी पाठांचे प्रश्न विचारा, ग्रुपवर विचारा. आपण आता पाठ घेणार नाही आहोत. आपण फक्त त्यावर ज्या शंका येतील त्याचं फक्त निरसन करणार आहोत पुढच्या वर्गात. समजलं ना? ठीक आहे. तर मी आता सुभाषिताचं हे सांगतो. सुभाषितावर तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारला जाईल तर मला वाटतं एक सुभाषिताचा अर्थ 5 मार्काचा असतो बहुतेक. त्यामुळे तुम्ही कमीत कमी 5 वाक्य लिहिणं हे आवश्यक आहे. समजलं? जर तुम्हाला पैकीचे पैकी अगदी असं क्रिस्प, शॉर्ट अँड क्रिस्प असं काय आन्सर लिहू, म्हणजे त्याचं जरा उदाहरण, विस्तार वगैरे वगैरे असं लिहायचं आहे. इथे मी जे लिहिलेलं आहे दुर्दैवाने ते फारच क्रिस्प लिहिलेलं आहे, पण तुम्ही त्याच्यावर विस्तार करा. जसं आपण एखादं घेऊया आता. मातृवत परदारेषु परद्रव्येषु लोष्ठवत आत्मवत सर्वभूतेषु यः पश्यति स पश्यति. तर याचा अर्थ असं, मातृवत परदारेषु म्हणजे काय? परदारेषु म्हणजे परदारा म्हणजे काय? दुसऱ्याची पत्नी. तर दुसऱ्याच्या पत्नीला जो आईसारखं बघतो. हा, परद्रव्येषु लोष्ठवत दुसऱ्याच्या द्रव्यात, द्रव्येषु म्हणजे द्रव्यात बहुवचन, जो लोष्ठवत, लोष्ठ म्हणजे माती, दुसऱ्याचं द्रव्य मातीसारखंच मानतो, बघतो. आत्मवत सर्व भूतेषु सगळ्या भूत म्हणजे भूत नाही तर प्राण्या, सगळ्या प्राणी मात्रांमध्ये तो आत्म्यालाच म्हणजे स्वतःलाच बघतो. ह्या पश्यती, जो असं बघतो तो खरं बघतो. तो खरं बघतो म्हणजे त्याला खरी ज्ञानदृष्टी आहे. ना, बाकी सगळे आपले बघायचं म्हणून बघतात असं. समजलं? तर असं याच्यावर तुम्ही उत्तर हे देऊ शकता की कारण हे सुभाषित जे आहे तर ही हा पश्यती म्हणजे इथं ज्ञानदृष्टी या अर्थाने आहे. ज्ञानी लोकांची दृष्टी कशी असते तर ते सगळ्या परस्त्रियांना ते माते समान मानतात किंवा बघतात. दुसऱ्याचं काही धन संपत्ती वगैरे असेल तर ते मृत्तिके समान किंवा मातीसारखं किंवा त्याच्यात त्यांना किंचितही त्याचा मोह नसतो. सगळ्या प्राणी मात्रांमध्ये ते स्वतःलाच आत्मरूपाने बघतात. त्यामुळे कोणाविषयी त्यांच्यामध्ये मनामध्ये तिरस्कार वगैरे असा नसतो, तर करुणाभाव, दयाभाव, मैत्रीभाव असा असतो. बरोबर? गीतेमध्ये एक हे बघा आठवतं की दुसऱ्याकडे कशा पद्धतीने बघायचं त्याच्यावरती एक हे आहे. आठवतं का तुम्हाला पल्लवी ताई? ते हत्ती आणि हे का? नाही ते नाही. श्लोक नाही की नाही जो 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 दुःखी असेल, हा म्हणजे जो आपला राग म्हणजे जो आपला राग करत असेल, म्हणजे ज्याला आपण आवडत नसू त्याची उपेक्षा, म्हणजे त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. नंतर जे सज्जन असतील त्यांना म्हणजे सन्मानपूर्वक, नंतर जे दुःखी किंवा असे असतील त्यांच्याविषयी दयाभाव, असं म्हणजे असं कृष्णाने सांगितलेलं आहे की जगामध्ये कसं दुसऱ्यांविषयी आपल्याला बोला कैर्लिंगान गुणांनी तो श्लोक बघ मला आठवत सांगेल. अशा 4 प्रकारांनी जसं जसा 4 प्रकारांचे भक्त सांगितले ना कृष्णाने, तसं इतर भूतांकडे भूतमात्रांकडे किंवा प्राणी मात्रांकडे आपली दृष्टी कशी असावी तर ते सांगितलेलं आहे की जे म्हणजे मोठे लोक असतील त्यांच्याशी कसं, जे आपल्याला म्हणजे कोणाकडे मित्रासारखं, कोणाकडे म्हणजे कोणी आपल्याला हेटाळणी असेल त्यांना सोडून द्यायचं, म्हणजे उगीच त्यांचा
टवलाटव करत बसायचं नाही. आणि जे खरोखरच दुःखात असतील तर त्यांना त्यांच्याकडे दयेच्या दृष्टीने असं म्हणजे असं लिहिलेलं आहे. एनिवेज, तर असं म्हणजे तर तो खरा ज्ञानी पुरुष असं इथं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर पुढचं सुभाषित, यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम अविवेकता एकम एकैकम अपि अनर्थाय किमु यत्र चतुष्टयम. यौवन, हा, एक नुसतं तारुण्याचा जो मद असतो, माज असतो, तो धनसंपत्ती, पैसा, ज्याच्याकडे जो पैसा असतो नाही का, तर पैशाचा माज, प्रभुत्व म्हणजे मी मालक आहे, प्रभुत्व म्हणजे मालकी हक्क, आणि त्याचा एक माज, आणि अविवेकिता म्हणजे विवेक म्हणजे काय? कोणी सांगेल विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे चांगलं वाईट ठरवायची बुद्धी. बरोबर बरोबर. हा बरोबर, सारासार, चांगलं वाईट, सत म्हणजे योग्य काय आणि अयोग्य काय, हेच हे म्हणजे त्याला आपण मराठीत चांगलं किंवा वाईट. तर विवेक म्हणजे सदसद विवेक बुद्धी, जे बऱ्याचदा लोक सदसद विवेक बुद्धी म्हणतात, तो चुकीच आहे. तो मूळ खरा शब्द आहे सद विवेक बुद्धी. सदसद, पहिला द पूर्ण आहे, सदसद विवेक बुद्धी म्हणजेच विवेक. त्याला सदसद म्हणायची खरी गरज नाहीये, पण सदसद हे त्याचं जास्त अर्थ स्पष्ट करणारं विशेषण आहे. सदसद विवेक म्हणजे काय? सत आणि असत, चांगलं आणि वाईट, खरं आणि खोटं, असं. तर ही ज्याच्याकडे बुद्धी नसते म्हणजे मूर्ख माणूस, थोडक्यात यापैकी एक जरी असलं तरी तो अनर्थ करू शकतो, नुसता तारुण्य किंवा नुसता. तर हे जेव्हा जेव्हा एखाद्याच्या ठिकाणी येतात तेव्हा काय होईल हे कोणी सांगूच शकत नाही, नाही का, असं असा अर्थ आहे. आता दधी मधुरम मधुमधुरम द्राक्षा मधुरा सदापि मधुरैव तस्य तदेवही मधुरम यस्य मनो यत्र संलग्नम. सुंदर अर्थ आहे. तर या सगळ्या जे पदार्थ सगळे मधुर आहेत, पण हे कोणाला, ज्याला चव, ज्याचं मन त्यात आहे त्याला मधुर आहे. जसं उदाहरणार्थ, ज्याला अगदी म्हणजे दही तसं मधुर आहे, पण ज्याला सारखं आपलं दही बघितलं की अरे मला कशाला खाऊ आहे वगैरे असं वाटेल, त्याला वाटेल हे मला नाही का, तो आपलं त्याला मधुर वाटणंच शक्य नाही, नाही का. जे मधुमधुरम द्राक्षा मधुरा, ज्याला द्राक्ष आंबट वाटतात त्याला परत आंबट नको असं असेल, किंवा मधुमधुरम ज्याला गोड आवडतच नाही, नाही का, मध. तर सुधापी मधुरैव, अमृत सुद्धा अमृतच आहे, अमृत सुद्धा गोडच आहे. पण हे सगळं कोणाला? ज्याला त्याची चव असेल किंवा त्याच्यात त्याचं मन असेल त्यालाच ते गोड आहे. भाव, असा भाव तसा. तर हे तुम्ही तसं असं म्हणजे उदाहरण देऊन वगैरे थोडं स्पष्टीकरण द्यायचंय. अर्थनाशम मनस्तापम गृहे दुश्चरितानि च वंचनम चापमानम च मतिमान प्रकाशये. मतिमान म्हणजे कोण? जो बुद्धिमान असतो तो कधी या सगळ्या गोष्टी उगीच चव्हाट्यावर मांडत नाही. याचं तुम्ही पुढं स्पष्टीकरण देऊ शकता. का बरं प्रकट का नाही करायचं हे सगळं? कारण उगीच तुम्ही नको तिथे प्रकट केलं तर तुमची एक तर थट्टा होणार, हेटाळणी होणार, कुत्सितपणा होणार, लोक गंमत बघणार, खरोखर मदत कोणी करणार नाही. त्यामुळे अगदी तुमचा मित्र किंवा जो खरोखर जिथं योग्य जागा असेल किंवा योग्य व्यक्तीकडेच हे प्रकट केलं तर ठीक आहे, असं तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकता याचं. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम व्यसनेन च मूर्खाणाम निद्रया कलहेन वा. तर जे धीमताम म्हणजे जे बुद्धिमान लोक आहेत तर त्यांचं वेळ कसा म्हणजे कालक्रमणा कशी होते, तर काव्य शास्त्र विनोद म्हणजे थोडक्यात काहीतरी काव्य म्हणजे प्रतिभा, नाही का, काहीतरी सृजन, काहीतरी प्रतिभा, कला, संगीत, याच्यामध्ये शास्त्र काहीतरी शास्त्र जाणणं, ज्ञान विज्ञान याविषयीची चर्चा, विनोद. तर इथं विनोद म्हणजे मला वाटतं मागे मी अर्थ सांगितला होता की विनोद म्हणजे जोक नव्हे. काय सांगितलं होता मी अर्थ, कोणाला आठवतो? वी म्हणजे विशेष आणि नूद म्हणजे प्रेरणा घेणे असं सांगितलं होतं. बरोबर. तर विनोद म्हणजे
सज्जन लोकांचा किंवा बुद्धिमान लोकांचा वेळ हा काहीतरी विशेष प्रेरणा देणे घेणे याच्यात जातो असं. आणि बाकी मूर्ख लोक त्यांचा कसा जातो, काहीतरी व्यसन असतात, तेच तेच करत बसतात. नंतर निद्रया, झोपेमध्ये, आळसामध्ये किंवा भांडणामध्येच वेळ जातो, की ज्यातनं प्रोडक्टिव्ह काहीच होत नाही असं. प्रिय वाक्य प्रदानेन सर्वे तुष्यन्ति जंतवः तस्मात् तदेव वक्तव्यम वचने का दरिद्रता. याच्यात फक्त हा जो शेवटचा जो शब्द आहे ना, हे खूप प्रसिद्ध आहेत, वचने का दरिद्रता, पण त्याचं मूळ पूर्ण सुभाषित हे आहे काय, की प्रिय वाक्य प्रदानेन. तर यात तुम्ही उदाहरण देऊ शकता की चांगलं गोड बोलल्यानी, प्रिय बोलल्यानी, गोड बोलल्यानी सगळे जंतू म्हणजे सगळे प्राणी मात्र संतुष्ट होतात, आनंदित होतात. यात तुम्ही उदाहरण देऊ शकतात. अगदी गाई, कुत्रा म्हणजे पशु सुद्धा, लहान मूल, म्हातारा, सगळ्या प्रकारचे मनुष्य, सगळ्या प्रकारचे हे अगदी राजांपासून सगळ्या पोलिसांपर्यंत सगळ्यांपासून गोड बोलल्याने सगळे तुम्हाला म्हणजे असं तुम्ही उदाहरण देऊ शकता. सगळ्या प्रकारचे मनुष्य, सगळ्या प्रकारचे म्हणजे व्यक्ती, सगळ्या प्रकारचे प्राणी. तर मग आपण वचने का दरिद्रता, मग असं गोड बोलण्यात आपण दरिद्रीपणा म्हणजे कंजूशी कशाला करायची असं, नाही का असं. हा पुढचं, जीवंतोपि मृता पंचव्यासेन परिकीर्तिताः दरिद्रो व्याधितो मूर्ख प्रवासी नित्य सेवका. तर व्यास ऋषींनी असं म्हटलेलं आहे की खालील 5 प्रकारचे लोक हे जिवंत असून सुद्धा मेलेलेच आहेत. कारण का, की ते जिवंतपणी मरण यातना भोगत असतात असं म्हणणं महत्वाचं आहे. म्हणजे मेलेले म्हणजे काय, मेलेले नसतात, पण जिवंतपणी मरण यातना, अपमान, मरण यातना भोगत असतात. का, कोण कोण, तर दरिद्री, गरीब लोक. कारण त्याला खूप म्हणजे काय, कॉम्प्रोमाइज म्हणजे काय होतं मराठीत त्याला म्हणतील, हे करावं लागतं. नंतर व्याधी, रोगी, तडजोडी. व्याधी, ज्याला रोगी असतो, त्याला काही हवं ते खाता येत नाही, हवं तिथे जाता येत नाही, काहीच करता येते. मूर्ख असतो, त्याला सुद्धा अपमान, मूर्खपणामुळे त्याला कोणी भाव देत नाही, सतत हेटाळणी होते, थट्टा होते. प्रवासी मागे मी सांगितलं, प्रवासाचं कसं असतं, जिथे जसं असेल तसं तिथे राहावं लागतं. हे आता जुन्या काळातल्या नुसार आहे. हल्ली आता तुम्हाला सगळ्या प्रवासी म्हटलं तरी तुम्ही अगदी 5 स्टार हॉटेल पासून सगळ्या सोयी मिळतात. पूर्वी असं नसायचं, पण तरी अजूनही तसं असतंच. जसं की आपण जरी अगदी प्रवासाला गेलो तर बाबा सगळ्यांपासून आपल्याला सावध राहावं लागतं. कोण कुठे फसेल, कुठे चोरी होईल, काय होईल, कारण सगळं अनोळखी असतो, नाही का. त्यामुळे फार सावध राहावंच लागतं आपल्याला. असं आपण शांत रिलॅक्स तसं राहू शकत नाही. आणि नित्यसेवका म्हणजे जो 24 तास जो म्हणजे सतत त्याचा जन्म सेवक, गुलामी करण्यात असतो किंवा सेवा करण्यात जातो, त्याला स्वतःच्या मनासारखं वागताच येत नाही, नाही का. मालक जे म्हणेल ते करावं लागतं असं. तर हे म्हणजे त्यामुळे हे काय, ज्याला हिंदीमध्ये म्हणतात की हे जीवन काय जीवन आहे किंवा हे जीना भी कोई जीना आहे, असं त्यांचं असतं, नाही का. म्हणून त्यांना व्यास ऋषींनी मृतक समान म्हटलेलं आहे. म्हणजे आता अर्थात परिस्थितीनुसार प्रत्येकाला हे करावं लागतं, पण त्याच म्हणजे तडजोडी असं. अहो दुर्जन संसर्गात मानहानी पदे पदे पावकोलो. सर बोला सर, एक विचारू का, ते परिकीर्तिता ना, तिथं आता परी हा उपसर्ग लागलाय का? नाही, परी हा उपसर्गच आहे, पण जसं 22 मध्ये आहे ना. आहे, पण मी काय म्हटलं तुम्हाला, अभ्यासक्रमाच्या दृष्टीने तुमच्याकडनं अपेक्षा आहे धातूंचा उपयोग करायची, उदाहरण द्यायची. परिकीर्तिता म्हणजे परी म्हणजे सभोवताली असं. असं कीर्तिता हा म्हणजे सभोवताली, त्यांची सभोवताली म्हणजे सगळ्या प्रदेशात सर्व बाजूंनी त्यांची कीर्ती होते असं. म्हणून परी. अहो दुर्जन संसर्गात मानहानी पदे पदे पावकोलो संगेन मुद्गरैर अभिहन्यते. तर आता इथं म्हणा हे म्हणजे हे जे उदाहरण आहे या उपसर्गाचं, त्यांनी दुर्जनांच्या संगतीने चांगल्या माणसाला पण कसे सारखे अपमान सहन करावे लागतात, कशी सारखी मानहानी सहन करावी लागते, हे एका रूपकाद्वारे सांगितलेलं आहे.
की जसं पावक हा म्हणजे अग्नी सुद्धा लोह संगाने म्हणजे लोखंडाच्या संगतीने किंवा लोखंडाच्या संगतीत येतो भट्टीमध्ये, लोहाराच्या भट्टीमध्ये, तेव्हा त्याला मुदगरही अभिअन्नत आहे, तेव्हा त्याच्यावर टाकीचे घाव पडतात सारखे, म्हणजे लोखंडाला आकार द्यायचा असतो. पण ते लोखंड हे म्हणजे दुर्जन आणि अग्नी हा पवित्र, पण तो जे टाकीचे जे घाव असतात, घणाचे घाव, तर ते त्या लोखंडावरही पडतात आणि त्याचबरोबर त्या गरमागरम त्या अग्नीवरती पण पडत राहतात. म्हणजे अगदी उगीचच बरोबर. हा, तर हे रूपक आहे, म्हणजे याच्यात त्यांनी सज्जनांना दुर्जनांच्या संगत सुद्धा कशी सारखी धोकादायक असू शकते, म्हणून आपण म्हणतो ना असंगाशी संग आणि प्राणाची गाठ. म्हणून ही मराठीत अशी म्हण आहे की असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ, तसं नाही का. असं सर्वे यत्र विनेतार सर्वे पंडितमानिनः सर्वे महत्त्वमिच्छन्ति कुलं तद अवसीदति. सर्व यत्र विनेतारः, तर नेतृ हा मूळ शब्द, नेतृचा प्रथमा होते नेता आणि त्याचं बहुवचन होतं नेतारः, आणि त्याला वि हा उपसर्ग लागून, वि म्हणजे विशेष, तर विशेष नेते म्हणजे स्पेशल असं या अर्थाने. विशेष नेते म्हणजे जिथे सगळेच आपले स्वतःला विशेष काहीतरी समजत असतील नेते. सर्वे पंडित मानना, जिथे आपल्याला प्रत्येक जण स्वतःला ज्ञानी पंडित समजत असेल, प्रत्येकच जण सर्वे महत्व इच्छन्ति, आणि सगळेच तिथं स्वतःला महत्व म्हणजे मी मोठा माझं, मला मान द्या अशी इच्छा करत असतील, असं कुल तत्कुलम अवसीदति, असं कुल नष्ट हो जातं, म्हणजे लयाला जातं. अवसीदत म्हणजे लयाला जातं. का बरं? कारण म्हणजे भांडणं होणार, कलह होणार, म्हणजे कोणाचाच पाय कोणाच्याच याच्यात नाही, अशी परिस्थिती होणार, आणि मग प्रत्येकाचं तोंड वेगवेगळ्या दिशेला असल्यामुळे असं कुल एकत्रपणे काही पुढे प्रगती करू शकणार नाही, म्हणून ते नष्ट होणार असं. त्यामुळे प्रगतीसाठी नेहमी समूह काय त्याला म्हणतात, व्यवस्था, नाही का, आणि समूह पद्धत हीच आवश्यक आहे, असं इथं समूहाचं महत्व आणि समूहाच्या शिस्तीचं महत्व इथं सांगितलेलं आहे. सुलभा पुरुषा राजन सततम प्रियवादनः अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः. आता आधी मला वाटतं 4-5 सुभाषित आणि हे सुभाषित एकदम वेगळं आहे. तर इथं मला वाटतं हे विदुराने सांगितलेलं आहे आपल्या धृतराष्ट्राला, की हे राजा, तुला सतत प्रियवादिना, सतत गोडगोड बोलणारे लोक सुलभ खूप भेटतील, सहज मिळतील. पण अप्रियस्य च पथ्यस्य, पण अप्रिय आणि पथ्यकर म्हणजे हितकारी आणि पथ्यकर असा वक्ताही दुर्लभ आहे, म्हणजे सांगणाराही दुर्लभ आहे, आणि जो ऐकून घेणारा हेही दुर्लभ आहे, असं नाही का. तर म्हणजे ज्याला आपण म्हणतो की नुसतं गोड आपलं बोलतील आपल्याला, पण हल्लीच्या युगात तर हे खूप झालेलं आहे की कोणी कोणाला उपदेश करायला धजावत नाही. नाही का. पूर्वी एक वेळ मोठी माणसं बाहेरची पण सांगायची, काही चुकत असेल मुलांचं तर, बाहेर म्हणजे दुसऱ्याच्या मुलांना पण हल्ली आपल्या मुलांनाही काही सांगायची लोकांना भीती वाटते, चुका सांगायची, नाही का. तर तसं नाही का. बरोबर. तर तसं हे म्हणजे, तर हल्लीच्या युगात हे जास्तच लागू आहे की अप्रिय, की जे प्रिय नाही पण जे हितकारी आहे असं सांगणारा वक्ता, म्हणजे असं योग्य सल्ला देणारा, निर्भीडपणे सल्ला देणारा आणि लक्षपूर्वक ते ऐकून घेणारा, असे दोघंही सध्या म्हणजे नेहमीच, तेव्हा सुद्धा हे दुर्लभ आहेत. कारण धृतराष्ट्रांनी सुद्धा विदुराने एवढं सांगून कुठं ऐकलं काही असं. रोगी चिर प्रवासी परान्न भोजी परावसतशाही यज्जीवती तन्मरणम यन्मरणम सोऽस्य विश्रामः. तर इथे परत पहिल्यासारखंच आहे. रोगी म्हणजे व्याधीवाला, चिरप्रवासी, परान्न भोजी म्हणजे दुसऱ्याचं अन्न खाणारा, स्वतःच्या घरी नाही दुसऱ्याकडे कोणाकडे तरी, परावसतशाही दुसऱ्याच्या घरी झोपणारा, हे सगळे यांचं जीवन हे मरण आहे, कारण त्यांना सगळं इच्छा मारून मन मारून जगावं लागतं. आणि यन मरणम स्वस्य विश्रामा,